शीतलमती व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर सर्वप्रथम तुम्हाला रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज आहे सुट्टी, तर म्हणून आज मी शाबूचे सांडगे किंवा पापड म्हणतात ते आज मी करणार आहे. तर आता हे बघा, इथं आता मी चूल पेटवलेली आहे. त्यामध्ये आता शाबू रात्रभर मी भिजवलेला आहे आणि आता मी जे भांडं लागतं ना त्याला वरती ठेवायला, त्या भांड्यात मी शिजवणार आहे. त्या भांड्याला मी आता थोडीशी माती लावून घेते, म्हणजे नंतर आपल्याला घासताना त्रास होत नाही आणि जास्त काळं होते. तर चला, आणि आता जवळजवळ 9 वाजले तरी सुद्धा उन्हाची तीव्रता जास्त आहे. तर चला, तर पातेल्यामध्ये आपण पाणी घेऊया. शाबू शिजवण्यासाठी पाणी आपण घेऊया. तर आपला हा शाबू 2 किलो आहे, तर त्याच्यासाठी लागणार जेवढं लागतं तेवढं आपण पाणी घ्यायचं आहे. मी तर आता एवढं घेतलेलं आहे बघा. मी अंदाजे घेते, माप कधी असं ठरवून घेत नाही. आणि त्यामध्ये परत मीठ घालूया. मिठाचं पण प्रमाण प्रत्येकाचं कमी जास्त असते. मी आता एवढं घालते बघा. आमच्यात पण जास्त एवढं खारट लागत नसते, चालत. तर आता ह्याला आदान आलं की मग नंतर आपण ह्यामध्ये शाबू घालणार आहे. हे आपले 2 किलो शाबू आहेत. पाणी आता उकळलेलं आहे. तर आता आपला सगळा शाबू ह्या आपल्या पाण्यामध्ये आपण मिक्स करणार आहे. आणि छानपैकी वगैरे गाठी वगैरे ह्यात होतच नसतात शक्यतो, पण ढवळत राहायला लागते, कारण पातेल्याच्या बुडाला परत मग जास्त एकसारखं खाली नाही हलवलं की तर ते करपण्याची शक्यता असते आणि शाबू पण शिजत नाही लवकर, म्हणून हे सारखं याला ढवळत राहायला लागते. तर आज सरांची मला खूप मदत झालेली आहे. आणि चूल पण आपण अशी मोठी घातलेली होती, त्यामुळं आपले शिजलेलं आहे, पण लवकर शिजलेलं आहे आपले. हे बघा, शिजत आलेलं आहे आपले. हे सेम आपण खीर खातो आपण शाबूची ज्यावेळेला करतो घरात, तशीच खिरीसारखं आपलं होत असते. आणि आईनं आम्ही चुकून वरती आलेलो होतो न सांगता, तर लगेच आल्या त्या वरती बघायला काय चाललंय, काय करायला. म्हटलं उन्हाचं नको त्यांना काय बोलवायला. तर इकडं आम्ही तोपर्यंत कागदा अंतरलेला आहे इथं. मग आईनं ऊन लागेल म्हणून आईनं आम्ही वरती काय करायलो हेच सांगितलं नव्हतं, तरी पण त्या हळूहळूच आल्या आणि बसल्या करू लागायला लागल्या. मग त्यांना म्हटलं तुम्ही सावलीत एका साईडला बसा. आणि त्यांना असं उन्हाळी पदार्थ करायला खूप आवडते, पण त्यांना ऊन वगैरे जास्त सोसत नाही किंवा जास्त काय केलेला सण होत नाही, त्यामुळे आम्ही काहीच कुठली गोष्ट त्यांना हे करत नाही, पण त्या आवडीनं खूप करतात बघा. मग कलरचे पण काही केलेले आहेत आम्ही इथं. पापड आम्ही कलरचे पण केलेले आहेत, पिवळा. तर आता हे आपले सगळे बघा सांडगे करून झालेले आहेत बघा.
सगळे म्हणजे जागा मिळेल तिथं मग नंतर वेगवेगळं असं हे केलेलं घातलेलं आहे यात. तर कसे झालेत सांगा, आहेत का? तर उन्हाच्या आधी आम्ही आता करून बसलोय. आता घरात राहिलेला आता करायला काम चालू करतो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. नंतर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जर कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आवडलं तर लाईक करा, कमेंट करा. ओके बाय बाय, थँक्यू.